हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तुमचा इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञानाचा जो काही प्रथम सत्र परीक्षेचा पेपर होता त्या पेपरबद्दल चर्चा करणार आहोत. पहा, पेपर लिहायचा कसा, पेपरमध्ये अपेक्षित उत्तरं काय काय आहेत, पेपरची मांडणी कशा पद्धतीनं हवी आहे, 2 मार्काला प्रश्न विचारला असेल तर किती उत्तर अपेक्षित आहेत, 3 मार्काला प्रश्न विचारला असेल तर किती उत्तर अपेक्षित आहे, आणि जसं की आता आपण इयत्ता 8वी 9वी नंतर 10वीला जाणार आहोत त्या पार्श्वभूमीवर आपल्या पेपरमध्ये काय काय सुधारणा असायला हव्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला मी आन्सर की तर देणारच आहे. त्या आन्सर कीमध्ये तुम्हाला एक आयडियल पेपर मी देणार आहे आणि जे काही क्वेश्चन राहिले असतील, जे काही क्वेश्चन्स रिमेनिंग असतील, जे आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये असतील ते देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो चला, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघूयात, आपला जो प्रथम सत्र परीक्षेचा सामान्य विज्ञानाचा पेपर होता त्या पेपरबद्दल चर्चा करणार आहोत. पहा, प्रश्न क्रमांक 1 पहिला काय होता, पहा, रिकाम्या जागा लिहा किंवा रिकाम्या जागा भरून विधान पूर्ण करा असं होतं. त्याच्यामध्ये पहा, पहिलं विचारलेलं आहे, कवकांची पेशीभित्तिका टिंबटिंब या जटिल शर्करेपासून बनलेली असते. आपण जेव्हा शिकलेलो आहोत हे टॉपिकमध्ये तेव्हा आपल्याला माहिती आहे कवकांची पेशीभित्तिका ही कायटिन या शर्करेपासून बनलेली आहे. सो तुमचं उत्तर तिथं येणार आहे, तर कायटिन हे उत्तर येणार आहे. जेवढे शक्य असेल तेवढे लिहीन आणि बाकीचे जे नाहीत ते काय करणार आहे तुम्हाला मी उत्तर पत्रिकेत देणार आहे. पहा, त्याच्यानंतर इथं विचारलेलं आहे, द्रवाच्या टिंबटिंबप्रमाणे दाब वाढत जातो. तर आपण काय लिहिणार आहे, द्रवाच्या खोलीप्रमाणे दाब वाढत जातो. खोली म्हणजे रूम नाही बरं का, खोली म्हणजे त्याची डेप्थ. तर तिथं उत्तर काय येणार आहे, द्रवाच्या खोलीप्रमाणे दाब वाढत जातो. नंतर तुम्हाला विचारलेलं आहे, जोड्या जुळवा. आता जोड्या जुळवामध्ये पहा, इलेक्ट्रॉन इकडं म्हटलंय आणि इकडं पाणी म्हटलंय आणि इकडं 3 दिलेले आहेत, मिश्रण, ऋणप्रभारित आणि संयुग असे ते 3 दिलेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन हे कसे कण आहे, तो इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित कण आहेत आणि पाणी हे एक मिश्रण आहे का, नाही, तर पाणी हे एक संयुग आहे. त्यामुळे आपण तिथे काय लिहिणार आहे, पाणी हे एक संयुग आणि इलेक्ट्रॉन हे कसे असतात, तर इथंच लिहिते मी, इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित कण असतात आणि पाणी हे काय आहे, पाणी हे एक प्रकारचं संयुग आहे. तर अशा पद्धतीने ती 2 उत्तरे येतील. त्यानंतर विचारलेलं आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा किंवा वेगळा घटक ओळखा. हिवताप, कावीळ, हत्तीरोग आणि डेंग्यू या 4 पैकी कोणत्या गटात बसत नाही, तर आपल्याला लगेच लक्षात येते या 4 पैकी कावीळ हा गटात बसत नाही, कारण की बाकीचे जे आहेत हे तापाचे प्रकार आहेत. म्हणजे हत्तीरोग, हिवताप आणि डेंग्यू हे कशाचे प्रकार आहेत, तर तापांचे प्रकार आहेत. तर कावीळ हे काय येणार आहे, वेगळं येणार आहे. सो कावीळ हे बरोबर आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर ब मध्ये दिले, खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. पहिलं दिले, धबधब्याचे पाणी वरील पातळीवरून खालील पातळीवर पडते, याचे कारण टिंबटिंब आहे किंवा याचे कारण काय. तर पहिलं दिलं आहे गुरुत्वाकर्षण, दुसरं आहे विद्युत घटांची जोडणी, तिसरं चुंबकीय परिणाम आणि चौथा आहे चुंबकत्व. तर आपल्याला माहिती आहे एखादी वस्तू वरून खाली पडते ती कशामुळं, तर उत्तर आपण तिथं लिहिणार आहे गुरुत्वाकर्षण. उत्तर काय लिहिणार आहे, गुरुत्वाकर्षण. पहा, त्याच्यानंतर खाली लिहिलं आहे, प्रोटॉनवर टिंबटिंब प्रभार असतो, प्रोटॉनवर डॅश डॅश प्रभार असतो. तर आपल्याला माहिती आहे प्रोटॉन हे कसे असतात, धनप्रभारित असतात. सो उत्तर आहे प्रोटॉनवर धनप्रभार असतो. पहा, तिसरं या ठिकाणी आहे की 2 किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला काय म्हणतात. 2 किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला काय म्हणतात, तर 2 किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला बाळांना आपण काय म्हणतो, मिश्रण असे म्हणतो, हो की नाही. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक घटक पदार्थ एकत्र येतात तर त्यापासून तयार काय होतं, मिश्रण. पहा, त्यानंतर चौथं दिलेलं आहे, 2 किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूंच्या एकजीव मिश्रणाला काय म्हणतात. तर पर्याय आहेत राजधातू, संमिश्रे, धातू सदृश्य आणि अधातू. तर आपल्याला माहिती आहे जेव्हा धातू आणि अधातू दोन्ही एकत्र येतात आणि त्या ठिकाणी एकजीव मिश्रण केलं जातं तेव्हा त्याला अलय असं म्हटलं जातं. आता अलय म्हणजेच त्याला मराठीमध्ये संमिश्र असं म्हणतात. सो आपण इथं लिहिणार आहे संमिश्रे म्हणतात. पहा,
पाचवा दिलेला आहे, भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? मी तुम्हाला शिकवलेलं आहे. रिश्टर स्केल म्हणतात का? नाही. हे भूकंपाचे एकक आहे. भूकंप नाभी नाही. भूकंप केंद्र नाही. ज्या यंत्राने भूकंपाची नोंद केली जाते त्याला सेस्मोमीटर म्हणतात बाळांनो. सो इथं उत्तर आपण लिहिणार आहे सेस्मोमीटर. पहा आता त्याच्यानंतर विचारलेला आहे जीवाणू आणि शैवाल. प्रश्न क्रमांक 2 आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 6 सांगितलेले आहेत आणि तुम्हाला एकूण 8 दिलेत आणि त्यातले तुम्हाला विचारले का? पहा, पहिलं जीवाणू आणि शैवाल यातील फरक लिहा. आता जीवाणू आणि शैवाल, जीवाणू हे कसे असतात? आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो का? नाही. हे मायक्रोस्कोपिक असतात, सूक्ष्मदर्शी असतात. तर शैवाल आपण डोळ्यानं पाहू शकतो. शैवाल हे कसं असतं? तर हे हिरव्या रंगाचं असतं. ते स्वतःचे अन्न स्वतः तयारी करू शकतात. तर जीवाणू करू शकतात का? करू शकत नाही. शैवाल हे स्वयंपोषी आहे, जीवाणू हे परपोषी असतात. त्यानंतर आणखी काय सांगू शकता? दोघांचं एक उदाहरण देऊ शकता. अशा पद्धतीनं 2-3 फरक तुम्ही तिथं देऊ शकता. पहा, त्यानंतर विचारलेला आहे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांची प्रत्येकी 2 उदाहरणे लिहा. पहा, संसर्गजन्य रोगामध्ये कावीळ, क्षय, अतिसार, विषमज्वर हे लिहू शकता. तर असंसर्गजन्य रोगामध्ये कर्करोग, मधुमेह, हृदयविकार हे लिहू शकता. त्यानंतर विचारलेला आहे धातू आणि अधातूचे कोणतेही दोन गुणधर्म लिहा. आता धातूंचे आणि अधातूचे कोणतेही 2 भौतिक गुणधर्म खूप आहेत. आपण 10 बघितले, त्यातले तुम्ही 2 कोणते लिहू शकता. धातूंचे काय लिहू शकता? धातूंना चकाकी असते, धातू कठीण असतात, धातू वर्धनीय असतात, धातू तन्यता असते. 4 झाले, हो की नाही? आणि बरोबर त्याच्या जे विरुद्ध असतील अधातूंचे, अधातूंना चकाकी नसते, अधातू ठिसूळ असतात, अधातूंना वर्धनीयता नसते, तन्यता नसते, त्यांची घनता कमी असते. असे खूप सारे गुणधर्म तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. पहा, त्यानंतर विचारलेला आहे जलप्रदूषणावर कोणतेही 4 प्रतिबंधात्मक उपाय. आता समजा प्रदूषण झालेलं असेल, प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काय? आपण हा तुमचा 2 मार्कासाठीचा प्रश्न पाहतोय, हो की नाही? मग तिथे तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 पॉईंट्स देणं गरजेचं आहे. 3 पॉईंट्स देणं गरजेचं आहे. ओके, पहा, जलप्रदूषणावरती कोणते 4 प्रतिबंधात्मक उपाय कराल? तर एक म्हणजे गावातील आणि शहरातील सांडपाणी तुम्ही जलाशयात सोडणे टाळू शकता. पाणी स्वच्छ ठेवायचं. पाण्यामध्ये मलमूत्र विसर्जन, कपडे धुणे, निर्माल्य टाकणे हे सर्व करू नये किंवा हे सर्व करणे टाळावे. कीटकनाशके, रासायनिक खते यांच्या हे सगळं प्रवाहाला मिळून द्यायचं नाही. औद्योगिक सांडपाणी, खनिज तेल गळती होऊ द्यायची नाही. अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. त्यानंतर विचारलेलं आहे शास्त्रीय कारण लिहा. भूकंपरोधक इमारतीचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो. भूकंपरोधक जो काही इमारती असतात यांचा पाया वेगळा का केलेला असतो? आता भूकंपरोधक इमारती म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, ज्या अशा इमारतींचं बांधकाम की ज्याला भूकंप जरी झाला तरी त्याच्यामुळे काहीही फरक पडत नाही, त्यांना भूकंपरोधक इमारती असं म्हटलं जातं. भूकंप होत असताना भूकवच कंप पावते. भूपृष्ठाचा काही भाग पुढे मागे तर काही भाग वर खाली होतो. यामुळे भूपृष्ठाला हादरे बसतात. अशा हादरीमुळे इमारतींना धोका पोहोचू शकतो. त्याशिवाय भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीवरच्या इमारतीचे नुकसान करू शकतात. हे सगळं होऊ नये म्हणून भूकंपरोधक इमारतीचा पाया हा नेहमी बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो. म्हणजे जे भूकंपापासून होणारे बेकार तोटे असतात ते होऊ नयेत किंवा जी हानी असते ती होऊ नये म्हणून भूकंपरोधक जमिनीचा पाया हा बाकीच्या भूभागापेक्षा वेगळा असतो. त्यानंतर विचारलेला आहे आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भार असतो तो आपल्याला का जाणवत नाही? पहा, आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भार असतो? तर हे आपण बल आणि दाब या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत. आता हवेचा दाब म्हणजे वातावरणीय दाब, हो की नाही? तो किती असतो? 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असतो. हे तिथं तुम्ही सांगू शकता. त्यानंतर आपल्याला विचारले आहे कोरड्या विद्युत घटाचे 2 उपयोग सांगा. एक तुम्ही सांगू शकता द्रव पदार्थाचा वापर करणाऱ्या विद्युत घटांच्या तुलनेत यांची साठवण कालमर्यादा अधिक असते. कोरडे विद्युत घट हे वापरायला सोयीचे असतात. कुठेही आपण नेऊ शकतो. हँडलिंग सोपं असतं. उभे आडवे तिरपे ते कसेही ठेवता येतात असं तुम्ही तिथं सांगू शकता. आणि नंतर विचारलेला आहे फरक स्पष्ट करा. समांगी मिश्रण, विषमांगी मिश्रण. जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था तयार होते त्याला समांगी मिश्रण म्हणतात. आणि जेव्हा मिश्रणातील घटक मिळून एक प्रावस्था तयार होत नाही तिथं 2 भिन्न
वेगळ्या प्रावस्था आपल्याला मिळतात त्याला विषमांगी मिश्रण असे म्हणतात. समांगीमध्ये तुम्ही साखरेचे पाणी लिहू शकता, तर विषमांगीमध्ये वाळू आणि पाणी किंवा वाळू आणि मीठ यांचं देखील मिश्रण तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 3 आहे. तुम्हाला तक्ता पूर्ण करायला विचारलेला आहे. पंचसृष्टी वर्गीकरण तक्ता आहे आणि पेपर अतिशय सोपा होता. पहा सजीव, आदिकेंद्रकी, इकडं काय येणार आहे दृश्य केंद्रकी. त्यानंतर एकपेशीयाच्या खाली मोनेरा, त्याच्यानंतर दृश्य केंद्रिकेमध्ये एकपेशीय, बहुपेशीय आणि इकडे एकपेशीयाच्या खाली प्रोटिस्टा आणि बहुपेशीयमध्ये कवक, वनस्पती आणि प्राणी हे आपण शिकलेलो आहोत, हो की नाही. पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती RH विटाकर यांची हे आपण शिकलोय. पहा त्यानंतर विचारलेला आहे परिच्छेद वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. परिच्छेद असा दिलेला आहे की गौरव हा 3 वर्षाचा आहे व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत झोपडपट्टीत राहतात. सार्वजनिक शौचालय त्यांच्या घराजवळच आहे. त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे. त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व नाही. तर अशा वरील परिस्थितीत काय काय होईल त्यासाठी तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत. एक विचारले वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात. एक म्हणजे आता मद्यपान करतात त्याचे वडील आणि तो झोपडपट्टीच्या शेजारी राहिला आहे. तर पहा कोणकोणते आजार होऊ शकतात. जे काही साथीचे रोग असतात ते गौरवला होऊ शकतात. त्याच्यामध्ये पोटाचे आजार असतील, विषमज्वर असेल, अतिसार असेल, कावीळ असेल, आंत्रक्षोथ असेल, असे त्याला आजार होऊ शकतात. नंतर विचारलेलं आहे पहा की त्याला आणि त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल. त्याला आणि त्याच्या पालकांना आपण काय सांगू शकतो. त्याला प्रथम संतुलित आहार देऊ. त्याच्या आईला संतुलित आहाराविषयी माहिती आपण सांगूयात. नंतर घराच्या आजूबाजूची स्वच्छता ठेवायला सांगू. त्याच्या वडिलांची दारू सोडवण्यासाठी उपाय शोधू किंवा त्यांना कन्व्हिन्स करू की हे करू नका, याने हानी होऊ शकते. तिसरं विचारलेलं आहे गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे. आता पहा त्यांना मद्यपानाची सवय आहे तर एक म्हणजे कर्करोग होऊ शकतो, यकृताचे आणि किडनीचे आजार होण्याची शक्यता असते. पहा त्यानंतर विचारलेलं आहे की एका वस्तूचे आकारमान 40 सेंटीमीटर क्यूब आहे, 40 सेंटीमीटर घन आणि वस्तुमान 100 आहे. पाण्याची घनता 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, तर ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल असे विचारले. पहा एका वस्तूचे किती विचारले. पहा आकारमान 40, वस्तूचे आपण इकडे लिहूयात का. चाळीस सेंटीमीटर क्यूब, वस्तूचे वस्तुमान 100 सेंटीमीटर क्यूब, पाण्याची घनता ती पण आपल्याला दिलेली आहे, ती आहे 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके पहा आपलं गणित बघूयात आपण जरा. पाण्याचे वस्तुमान 100 ग्रॅम आहे. तर विचारले ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल. पहा एखादी वस्तू पाण्यावर कधी तरंगते तर त्या वस्तूची घनता पाण्यापेक्षा कमी असेल तर ती वस्तू पाण्यावरती तरंगणार आणि दिलेल्या वस्तूची घनता ही पाण्यापेक्षा जर का जास्त असेल तर ती वस्तू काय होणार हो पाण्यामध्ये खाली बुडणार, ती तरंगणार नाही. पहा मग आपल्या गणितामध्ये आपल्याला काय दिले, आकारमान दिले, वस्तुमान दिले. आता घनता बरोबर काय असते हो, घनता बरोबर वस्तूचे आकारमान म्हणजे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे वस्तूचे वस्तुमान ते किती असणार आहे तर व्हॉल्यूम. हां पहा वस्तूचे आकारमान किती आहे 40 सेंटीमीटर क्यूब, हे किती आहे 100 ग्रॅम बरोबर. आता 40 भागिले 100 या शून्याला हे शून्य गेले, 4 भागिले 10 0.4 किंवा 0.4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. पहा पाण्यापेक्षा याची घनता जास्त आहे का कमी आली, पाण्यापेक्षा याची घनता कमी आली म्हणजेच ही वस्तू पाण्यावर तरंगेल. सो इथं लिहिणारे आपण वस्तूची घनता
वस्तूची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्यामुळे पाण्याच्या घनतेपेक्षा सोडवून दाखवलेलं आहे बरं काही मी एक्झाम्पल कमी असल्यामुळे ती वस्तू पाण्यावर तरंगेल, कारण की घनता कशी आली हो पाण्यापेक्षा कमी आलेली आहे. सो आपलं उत्तर काय असणार आहे? वस्तूची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्यामुळे ती वस्तू काय होणार आहे? पाण्यावर तरंगणार आहे. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या वहीमध्ये. पहा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे आपण पाहूयात. रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग स्पष्ट करा. आता रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग स्पष्ट करताना फक्त स्पष्टीकरण देऊन चालेल का? नाही चालणार. तुम्हाला तिथं ती सिंटिलेशन स्क्रीन किंवा तो प्रतिदीप्तिमान जो काही पडदा होता तिथून एक्सरे जातात, मग ते पास आउट होतात, ती आकृती काढणं गरजेचं आहे. हे आन्सर कीमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर पहा पाणी प्रदूषणाचे परिणाम, हे देखील मी तुम्हाला आन्सर कीमध्ये दिलेलं आहे. पहा त्याच्यानंतर हरितगृहाचे परिणाम आणि जागतिक तापमान वाढ. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीवरची उष्णता टिकून राहते आणि जागतिक तापमानात वाढ होते. कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यासारख्या हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम जागतिक तापमान वाढीवर होतो आणि त्यामुळं काय होतं तर ग्लोबल वॉर्मिंग होतं, म्हणजे जागतिक तापमान वाढ होते. हे तिथे तुम्ही द्यायचं आहे. पहा त्यानंतर विचारले की पुढील मूलद्रव्यांच्या जोड्यांपासून मिळणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने शोधून काढा. खूप सोपं होतं. पहा प्रत्येकाचं तुम्हाला संयुजा दिलेली आहे, आपण शिकलेलो आहे हे तिरकस गुणाकार कसा आहे करायचं आहे ते स्टेप बाय स्टेप ते लिहायचं होतं. पहिल्यांदा नावं लिहायची, नंतर त्यांच्या संयुजा लिहायच्या, नंतर तिरकस गुणाकार करायचा आणि नंतर मिळालेलं रेणुसूत्र लिहायचं. पहा इथं लिहिते मी. पहा काय होतं कार्बन दिलेला आहे आपल्याला, त्याची संयुजा 4 दिलेली आहे. कार्बनची संयुजा 4 आणि क्लोरीनची 1 दिली आहे संयुजा. आता आपल्याला विचारले तिरकस गुणाकाराने याचं रेणुसूत्र काढायचं आहे. संयुजा दिलेली आहे, डिरेक्टली करू शकता तुम्ही, पण डिरेक्टलीला 2 मार्क मिळणार नाही, डिरेक्टलीला अर्धा मार्क मिळेल, हो की नाही. सो आपण काय करणार आहे स्टेप बाय स्टेप लिहिणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय लिहिणार आहोत? मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहून घ्यायच्या. शिकलोय हे आपण, हो की नाही. जेव्हा आपण टॉपिक शिकलोय कोणतं मूलद्रव्य आहे? पहिला आहे कार्बन, दुसरा आहे क्लोरीन. त्याच्यानंतर काय लिहायचं? त्या मूलद्रव्यांच्या खाली त्यांच्या संयुजा. संयुजा लिहून घ्यायच्या. ओके. पहा कार्बन आणि क्लोरीन, हो की नाही. याची किती आहे? 4. याची किती? 1. आता पुढं काय करायचं? तिरकस गुणाकार करणे. कशाचा? संयुजांचा. तिरकस गुणाकार करणे. ओके. पहा CCl 4 आणि 1 ह्याची याला जाणार आणि याची याला जाणार आणि शेवटी काय हो? तयार झालेले रेणुसूत्र लिहिणे. फक्त मी रेणुसूत्र लिहिते. काय रेणुसूत्र मिळालं? पहा आपल्याला C एकदाच लिहिणार आणि Cl किती वेळा लिहिणार? 4 वेळा लिहिणार. सो मला रेणुसूत्र काय मिळालं? CCl4. बरोबर. अशा पद्धतीनं. दुसरं उदाहरण पहा काय दिलंय. हे लिहून घेतलंय तुम्ही, हे वहीमध्ये लिहून घ्या. मी आन्सर कीमध्ये देणार नाही म्हणून सोडवून दाखवतेय. ओके. पहा दुसरं काय दिलेलं आहे? कार्बन त्याची संयुजा 4 आणि ऑक्सिजनची 2 दिलेली आहे. पहिल्यांदा आपण सिम्बॉल लिहिले, नंतर त्याच्या खाली त्याच्या संयुजा लिहिल्या, नंतर काय करणार? तिरकस गुणाकार करणार. एका स्टेपमध्ये 4 स्टेप करते कारण की आपल्याला पुढचं उरकायचं आहे. ओके.
पहा C2O4. आता इथपर्यंत येऊन थांबायचं का? नाही. असं जर असेल, जर भाग जात असेल तर मी तुम्हाला शिकवलंय की आणखीन त्याच्यापेक्षा काय घ्यायचं, त्याचं गुणोत्तर प्रमाण घ्यायचं, होल नंबर रेशिओ घ्यायचा. पहा याला जर का आपण भाग घालवला, इथं 2 आहेत इथे 4 आहेत, जातोय 2 भाग, जातोय 2 1 2 2 2 4. म्हणजे किती प्रमाण येणार हो? कार्बन एकदाच घेणार. समजा मी याला 2 न भागलं आणि याला 2 न भागलं तर किती येणार? कार्बन एकदा आला आणि ऑक्सिजन किती वेळा येणार? 2 वेळा. म्हणजे रेणूसूत्र काय आलं? CO2. अशा पद्धतीनं ते रेणूसूत्र येणार. ओके. पहा नंतर तुम्हाला विचारले 3 प्रश्न दिलेत, त्यातील खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 प्रश्न लिहायला सांगितलेत. खाली गंजणे याची क्रिया दिलेली आहे. या क्रियेत 3ही परीक्षा नळींचे निरीक्षण करून खालील उत्तरे लिहा असं सांगितलेलं आहे. परीक्षा नळी 2 मधील खिळ्यावर गंज का चढला नाही, त्याच्यानंतर 1 मधील खिळ्यावर खूप गंज चढला आहे आणि 3 मधील खिळ्यावर गंज चढेल का, व्याख्या विचारली. क्षरण आणि क्षरणासाठी कोणते घटक जबाबदार असतात. आता क्षरण म्हणजे काय हो, तर जेव्हा एखाद्या धातूची हवा आणि पाणी यांच्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा त्या धातूची झीज होते आणि तो धातू गंजतो, याला क्षरण असं म्हणतात. ओके. आता क्षरणासाठी कोणते घटक जबाबदार असतात, तर हवा पाणी हे जे घटक असतात हे जबाबदार असतात असं तुम्ही तिथे लिहिणार आहे. ओके. पहिलं आहे हवा, दुसरं तेल दिलेलं आहे आणि तिसरं शुष्क हवा दिली. तर परीक्षा नळी 2 मधील खिळ्यावर गंज का चढला नाही, कारण की तेल दिलेलं आहे ना तिथं, सो तिथं गंज चढलेला नाही. दुसऱ्यामध्ये काय दिले, 1 मध्ये काय दिले, तर परीक्षा नळी 1 मध्ये खिळ्यावर खूप गंज चढला आहे, कारण की जी काही खिळा आहे म्हणजे लोखंड आहे आणि हवेमधील ऑक्सिजन या दोघांची रासायनिक अभिक्रिया झाली, त्यामुळे त्याच्यावर गंज चढलेला आहे. आणि 3 मधील खिळ्यावर गंज चढेल का असं विचारले. आता शुष्क हवा विचारली म्हणजे दमट हवा विचारली आणि त्याचं उत्तर लिहायला सांगितले. अशा पद्धतीने तो पहिला प्रश्न होता. दुसरा तुम्हाला जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत, हे मी तुम्हाला दिलेलं आहे. याची पण उत्तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील. कशामध्ये? आन्सर कीमध्ये मिळतील. पहा कवक, प्रोटोझोआ, विषाणू, शैवाल आणि जीवाणू असं विचारलेलं आहे. तर कवक कुठं जाणार? कॅन्डिडा. प्रोटोझोआ अमिबा, विषाणू क्लोरेला, विषाणू बॅक्टेरियोफेज, शैवाल क्लोरेला आणि जीवाणू हे कसे असतात? आदिकेंद्रकी असतात. पहा त्याच्यानंतर तक्ता पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. काय दिलंय? संज्ञा दिल्यात, कवच दिलेलं आहे, सूत्र दिलंय आणि इलेक्ट्रॉनची संख्या दिलेली आहे. हे देखील आपण दिलेलं आहे. के शेलमध्ये, के कवचामध्ये n बरोबर 1 असतं, सूत्र 2n चा वर्ग, इलेक्ट्रॉन संख्या 2. दुसरं पहा, इथं लिहू का मी? या ठिकाणी आपण लिहूयात. पहा काय दिलंय, इथं दिलंय कवच, इथं संज्ञा, इथं n. पहा कवचांची इलेक्ट्रॉन कवचांची इलेक्ट्रॉन धारकता. पहा इथं काय दिलंय? के, एल, एम आणि एन. 1 2 3 आणि 4. इथं काय दिलेलं आहे? सूत्र 2n चा वर्ग आणि इलेक्ट्रॉनची संख्या, इलेक्ट्रॉन संख्या. आता 2 गुणिले n किती आहे? 1 चा वर्ग. 2 गुणिले n किती आहे? 2 चा वर्ग. 2 गुणिले n किती आहे? 3 चा वर्ग. 2 गुणिले n किती आहे? 4 चा वर्ग. किती येणार हो इथं? 2. इथं 2 चा वर्ग, 2 दुने 4, 2 चा वर्ग 4, 4 दुने 8, 3 त्रिक 9, 9 दुने 18, 4 चौक 16, 16 दुने 32. सो किती येणार?
2, 8, 18, 32 अशा पद्धतीने ते पूर्ण करायचं होतं. आणि मला नाही वाटत पेपर तुमचा काहीही अवघड होता. अतिशय सोपा पेपर होता. खूप म्हणजे खूप सोपा पेपर होता. ओके, समजलं असेल. जे काही आणखी अडलं असेल तुम्हाला तर ते मी तुम्हाला आन्सर कीमध्ये देईन. अशा पद्धतीने आपला इथं पेपर हा संपलेला आहे. आपण थांबूयात.